हा एक चमचा तुम्ही तुमच्या रोजच्या डाएटमध्ये नक्की ॲड करा, कारण हा एक चमचा इतका हेल्दी आहे की 50पेक्षा जास्त आजारांपासून तुमचे रक्षण करणार आहे. हा हेल्दी एक चमचा नक्की आहे तरी काय, तर हा आहे आजीचा भरोसा आणि माझ्या बालपणीची आठवण, म्हणजेच घरगुती च्यवनप्राश किंवा आवळा च्यवनप्राश. हा टेस्टी आहे, हेल्दी आहे, महत्त्वाचे म्हणजे 5 ते 6 महिने छान टिकतो. रोज एक चमचा लहानांपासून मोठ्यांना खायला द्या, कारण की हा आवळा च्यवनप्राश भरपूर गुणकारी आहे. तर हा च्यवनप्राश घरच्या घरी कसा बनवायचा आहे, आज हीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आवळा च्यवनप्राश बनवण्यासाठी इथे मी 500 ग्रॅम आवळे घेतले आहेत. आवळे मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून कोरडे करून घेतले आहेत. आवळे मी कुकरच्या डब्यामध्ये वाफवून घेणार आहे. यासाठी एका डब्यामध्ये हे आवळे मी ट्रान्सफर करून घेतले आहेत. डब्यामध्ये पाणी जाऊ नये यासाठी यावर मी झाकण ठेवून आवळे आता कुकरमध्ये वाफवून घेणार आहे. पाणी न घालताच हे आवळे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही आवळे स्टीमरमध्ये देखील वाफवून घेऊ शकता. मध्यम आचेवर आपल्याला स्टीमरमध्ये 15 मिनिटांसाठी आवळे वाफवून घ्यायचे आहेत. कुकरच्या इथे मी 3 शिट्ट्या करून घेतल्या आहेत. गॅस बंद करून कुकर थंड होईस्तोवर इथे काही मसाले वाटून घेणार आहे. 20 ते 25 इथे मी तुळशीची पानं घेतली आहेत. 7 ते 8 हिरव्या वेलच्या घेतल्या आहेत आणि इथे मी ताजी हळद देखील घेतली आहे. 1 ते 1.5 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे. या व्यतिरिक्त इथे मी जायपत्री घेतली आहे. जायपत्रीचं एक फूल घ्यायचं आहे आपल्याला. हे मी पिंपळी घेतलेलं आहे. दिसायला हे लवंगांप्रमाणेच असतं, पण लवंगापेक्षा थोडं मोठं असतं. किराणा मालाच्या दुकानामध्ये हे मिळून जातं. याची पावडर देखील मिळते. घेतलेल्या प्रत्येक घटकाचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. 10 पिंपळी घेतल्यानंतर इथे मी 10 लवंगा घेणार आहे. यानंतर 10 ते 12 आपल्याला काळी मिरी घ्यायची आहे. 1 इंच दालचिनीचा तुकडा घेतला आहे. एक स्टारफूल घेतलाय, त्यामधल्या 4 ते 5 पाकळ्या मी तोडून घेत आहे. इथे मी जायफळ घेतलं आहे. जायफळ आपल्याला पूर्ण घ्यायचं नाही, अगदी पाव चमचा यामध्ये मी जायफळ किसून घालणार आहे. 2 तेजपत्ता घेतले आहेत. तुमच्याकडे जर अश्वगंधा, मुलेठी, ज्येष्ठमध पावडर जर असेल तर तुम्ही ते देखील 1-1 टीस्पून यामध्ये घालू शकता. आता इथे बघा, कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर यामधला डबा काढलेला आहे. अजिबात या डब्यामध्ये पाणी गेले नाही. आवळे छान शिजले आहेत. आता आवळ्यामधल्या ना आपल्याला या बिया अशा पद्धतीने काढायच्या आहेत. आता या सर्व आवळ्यांच्या बिया मी काढून घेतल्या आहेत आणि मिक्सरमध्ये या आवळ्यांची मी पेस्ट तयार करणार आहे. पण पेस्ट तयार करताना आपल्याला यामध्ये बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही. यानंतर आपण हे जे खडे गरम मसाले घेतले आहेत, त्या मसाल्यांची मिक्सरमध्ये छान अशी बारीक पावडर तयार करून घेणार आहे. मसाल्यांची छान बारीक पूड व्हावी यासाठी सर्व खडे गरम मसाले मी तुकडे करून या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेणार आहे. 1 चमचा भरून सुकवलेल्या गुलाबाच्या पाकळ्या त्या देखील या मसाल्यांसोबत वाटून घेणार आहे. 400 ग्रॅम इथे मी पिठी साखर घेतली आहे. याला मिश्री देखील म्हणतात. खड्यांच्या स्वरूपामध्ये होती. खलबत्त्यात मी फोडून घेतली आहे. त्यानंतर मिक्सरमध्ये छान ही साखर दळून घेतली आहे. आता 1 वाटी भरून इथे मी खजूर घेतले आहेत. ओले खजूर आहेत. यामधल्या बिया काढून आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायची आहे. इथे आपली ही खजूरची पेस्ट देखील तयार आहे. आवळा देखील मिक्सरमध्ये मी छान बारीक वाटून घेतलेला आहे. छान पेस्ट तयार झाली आहे. यानंतर साखर खलबत्त्यामध्ये फोडून मिक्सरमध्ये छान दळून घेतली आहे. साखरेऐवजी तुम्ही गूळ पावडरचा देखील इथे वापर करू शकता किंवा गूळ बारीक चिरून आपल्याला घ्यायचं आहे. यामध्ये आपण आलं, हळद आणि तुळस घालणार आहोत. त्याची देखील मी छान वेगळी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. काही खडे गरम मसाले घेतले होते, त्याची देखील आपण इथे पूड तयार करून घेतली आहे. आता च्यवनप्राश बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये 4 चमचे साजूक तूप, हे गावरान तूप घेतलेले आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही 2 चमचे साजूक तूप आणि 2 चमचे तिळाचं तेल देखील यामध्ये घेऊ शकता. आता यामध्ये लगेचच आपल्याला आवळ्याची जी आपण पेस्ट तयार केलेली आहे ती घालायची आहे. गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमी ठेवायची आहे. सुरुवातीला आपल्याला ही पेस्ट तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. 2 मिनिटं ही पेस्ट मी तुपामध्ये छान परतून घेणार आहे. आवळा तुम्ही बघू शकता अगदी बारीक छान वाटून घेतलेला आहे. आवळा व्यवस्थित शिजला गेला ना की व्यवस्थित मिक्सरमध्ये वाटला जातो. अगदी बारीक याची पेस्ट तयार होते. तुपामध्ये अगदी 2 मिनिटांसाठी हा आवळा मी परतून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण जी खजूरची पेस्ट तयार केलेली आहे ती घालायची आहे आणि आवळ्याच्या पेस्टमध्ये खजूरची पेस्ट आपल्याला
2 ते 3 मिनिटासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. जर तुम्ही घेतलेले ओले खजूर थोडे कडक असतील तर गरम पाण्यामध्ये 2-3 तासासाठी खजूर आपल्याला भिजत ठेवायचे आहेत आणि पाणी काढून नंतर त्याची छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता तुम्ही बघू शकता अगदी 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर आपण आवळा आणि खजूरची पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे. आता यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे. इथे आपल्याला अजिबात नॉर्मल साखरेचा वापर करायचा नाही. एक तर तुम्ही गुळाचा वापर करा किंवा मिश्रीचा वापर करा. ही मिश्री आहे म्हणजेच पिठी साखर म्हणतात. खड्यांच्या स्वरूपामध्ये होती, मी फोडून घेतली आहेत आणि त्याची पावडर तयार केली आहे. साखर आपल्याला या आवळ्याच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करायची आहे. साखर मिक्स करताना तुम्ही बघू शका हलके ह्याला बुडबुडे येत आहेत, ते थोडे बाहेर उडत आहेत. त्यामुळे ना साखर मिक्स करताना छान व्यवस्थित हळूवार मिक्स करून घ्यायची आहे. पिठी साखर मिक्सरला वाटून घेतल्यामुळे आवळा आणि या खजूरच्या मिश्रणामध्ये ना साखर छान मिसळली गेली आहे. तुम्ही बघू शकता आता हे मिश्रण थोडे पातळ झाले आहे आणि याचा रंग देखील छान बदलला आहे, छान चकाकी देखील आलेली आहे. जसजसे हे मिश्रण गरम होत जाईल ना तसतसे याचे बुडबुडे ना थोडे बाहेर उडतात. यासाठी यावर ना मी झाकण ठेवून 4 मिनिटासाठी हे मिश्रण छान शिजवून घेणार आहे. आवळा आणि खजूरच्या पेस्टमध्ये 4 मिनिटं हे मिश्रण मी शिजवून घेतल्यानंतर आता यामध्ये आलं, हळद आणि तुळशीची जी पेस्ट तयार केली आहे ती घालत आहे. त्यासोबत च्यवनप्रकाशसाठी आपण जो एक खास मसाला तयार केलेला आहे तो देखील यामध्ये मी घालत आहे. बनवलेले दोन्ही मसाले आहेत ना या आवळ्याच्या पेस्टमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आवळा हा त्वचेसाठी, डोळ्यांसाठी आणि केसांसाठी भरपूर गुणकारी आहे. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे आपल्या आरोग्यासाठी देखील हा भरपूर फायदेशीर आहे, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. याशिवाय यामध्ये आपण जे काही बाकीचे घटक देखील घातले ते देखील आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. आपण रोजच्या जीवनामध्ये शरीराची झीज होणारी भरपूर कामं करत असतो, त्यामुळे आपली शरीराची झीज लवकर होते आणि ही झीज भरून काढण्यासाठी आपण महागडी औषधं किंवा व्हिटॅमिनच्या गोळ्या घेत असतो. त्याऐवजी तुम्ही हा रोज 1 चमचा घरगुती तयार केलेला आवळा च्यवनप्रकाश तुम्ही घेऊ शकता. यामुळे शरीराची झीज तर भरून निघतेच, याशिवाय अनेक व्याधींपासून देखील आपण दूर राहतो. आवळ्याच्या मिश्रणामध्ये मी दोन्ही मसाले घातल्यानंतर 1 मिनिटं हे मिश्रण शिजवून घेतलं आहे. आता यामध्ये मी 50 ग्राम इतकं मध घातलेलं आहे. मध घातल्यानंतर हे मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. आपल्याला हे मिश्रण सतत अशा पद्धतीने ना चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे. मसाले घातल्यानंतर ना हे मिश्रण मी जास्त वेळ शिजवून घेणार नाही. बऱ्यापैकी हे मिश्रण आता घट्ट झालेलं आहे. यापेक्षा जास्त घट्ट आपल्याला हे मिश्रण करायचं नाही. सगळ्यात शेवटी यामध्ये 10 ते 12 मी केशर काड्या घालणार आहे आणि पुन्हा आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आता आपल्याला बंद करायची आहे. आत्ता जरी तुम्हाला हे मिश्रण थोडं पातळ वाटत असलं ना तरी हे थंड झालं ना थोडं घट्ट होणार आहे. तुम्ही हे मिश्रण बघू शकता. खूप मस्त असं हे च्यवनप्रकाश आपलं तयार झालेलं आहे. अगदी ना मार्केटचं विकतचं च्यवनप्रकाश असतं तसंच हा च्यवनप्रकाश दिसत आहे. याचा रंग देखील खूप सुंदर आला आहे आणि सुगंध देखील फार छान येत आहे. स्टेजला ना तुम्ही मीठ देखील घालू शकता. जर मीठ घालणार असाल तर सैंधव मीठ किंवा काळं मीठ यामध्ये घालायचं आहे. मी च्यवनप्रकाशमध्ये शक्यतो मीठ घालत नाही, असंच च्यवनप्रकाश मी बनवते. आता च्यवनप्रकाशनं आपल्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे. इथे आवळा च्यवनप्रकाश पूर्णपणे मी थंड करून घेतलेला आहे. आत्ता तुम्ही याचा रंग बघू शकता. पहिल्यापेक्षा याचा रंग पूर्णपणे बदललेला आहे आणि आता हा च्यवनप्रकाश घट्ट देखील झालेला आहे. आणि हां, जर तुम्ही च्यवनप्रकाश लोखंडी भांड्यामध्ये बनवत असाल तर च्यवनप्रकाश बनवून झाल्यानंतर लगेचच आपल्याला ते दुसऱ्या भांड्यामध्ये शिफ्ट करायचं आहे आणि च्यवनप्रकाश पूर्णपणे थंड करून झाल्यानंतरच आपल्याला एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरायचं आहे. ज्या बरणीमध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये तुम्ही च्यवनप्रकाश भरणार आहात ते भांडं पूर्णपणे घासून पुसून स्वच्छ केलेलं असावं. इथे मी काचेची बरणी घेतली आहे, स्वच्छ धुवून उन्हात वाळवली आहे. भांड्यामध्ये ना अजिबात पाण्याचा अंश राहता कामा नये. इथे आपला हा घरगुती बहुगुणी असलेला आवळा च्यवनप्रकाश इथे तयार झालेला आहे. हा 1 चमचा च्यवनप्रकाश तुम्ही तुमच्या रोजच्या डाएटमध्ये नक्की ॲड करा आणि हा च्यवनप्रकाश ना लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही रोज खायला द्या, कारण की हा भरपूर फायदेशीर आहे.
आपण यामध्ये आवळा घेतला आहे. आवळ्यासोबतच बाकीचे घटक आहेत, त्यामध्ये देखील भरपूर आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. जर तुम्ही 80-90ची मुलं असाल तर तुम्हाला हा च्यवनप्राश नक्कीच आठवत असेल. माझ्या लहानपणी बाबा च्यवनप्राश खाण्यासाठी भरपूर आग्रह धरायचे आणि हा च्यवनप्राश मला बिलकुल आवडायचं नाही. पण आता मला या च्यवनप्राशचे भरपूर फायदे माहीत पडल्यानंतर जसं हिवाळा चालू होतो आणि मार्केटमध्ये आवळे येतात, तसं पहिलं आवळे घेऊन मी हा च्यवनप्राश नक्की घरी बनवते. तर तुम्ही देखील हा च्यवनप्राश घरी बनवून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा. आणि आजची आपली ही होममेड आवळा च्यवनप्राशची रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना ही रेसिपी शेअर देखील करा. अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि खाली बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक देखील करा. नमस्कार.